21 डेज वेट लॉस चॅलेंजचे दुसरे मेंबर जाकीर सर. चला तर त्यांचा रिझल्ट बघूया आपण. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, माझं नाव जाकीर शेख. मी आज वेलनेस कोपरगावला ट्रू वेलनेस सेंटरला जॉईन झालेलो आहे. एक महिन्यापूर्वी झालेलो आहे. मला ॲसिडिटीचा खूप त्रास होत होता. ॲसिडिटी इथपर्यंत झाली, मला हायपर ॲसिडिटी झालेली होती. मला पाठीत चेस्टमध्ये फुल वेदना होत होत्या, चमक निघत होती. मला एका सहकार्याने सांगितलं इथं वेलनेस सेंटरला येऊन आपण तू थोडंसं वर्कआउट वगैरे कर, जॉईनिंग कर, तुला त्रास कमी होऊन जाईल. तर अक्षरशः मी 1.5 महिन्यापूर्वी केलं होतं. तर माझं 1.5 महिन्यामध्ये एक 7.5 किलो वजन कमी झालं आहे. आणि तो माझा त्रास 100% पूर्ण क्लिअर झालेला आहे. ॲसिडिटी माझी पूर्ण क्लिअर झालेली आहे. आणि जस्ट आता लास्ट वीक 21 डेजचं चॅलेंज घेतलेलं होतं वेलनेस सेंटरकडून. त्यामध्ये मी पण पार्टिसिपेट केलेलं होतं. त्या 21 चॅलेंजमध्ये माझं 5.5 किलो वजन कमी झालेलं आहे. त्यामध्ये तर मला टोटल शरीरामध्ये जे पण वेदना होत्या, चमक निघणे, पेन होणं, चेस्ट पेन होणं, टोटली क्लिअर आउट बंद झालेलं आहे. मला इतकं फ्रेश वाटतं. दिवसभर माझं फील्डवर्क असल्यामुळे मला थोडाही थकवा जाणवत नाही. तर यामध्ये 20% वर्कआउट, 20% हा डाएट असतो, 20% माइंडसेट असतो आणि 40% न्यूट्रिशन असतं. तर न्यूट्रिशन घेणंही खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण वर्कआउट करतो, आपल्या हाडाची झीज होती, सगळ्या गोष्टी झीज होती. आपल्याला पाहिजे ते प्रोटीन या काळामध्ये भेटू शकत नाही. जे आपल्या शरीराला पोषक पाहिजे ते आपल्याला या धान्यापासून किंवा याच्यामधून पोषक आहार भेटू शकत नाही. त्याकरिता आपल्याला न्यूट्रिशन घेणं खूप गरज आहे. कारण आपण जे वर्कआउट करतो त्याला आपल्याला झीज भागवण्यासाठी, वर्कआउटची हाडांची झीज भागवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची खूप गरज आहे. तर मी माझा रिझल्ट शेअर करत आहे. मी खूप हॅपी आहे. माझ्याबरोबर माझी फॅमिलीसुद्धा खूप हॅपी आहे. कारण आपण घरामधले महत्त्वाचे व्यक्ती असल्यामुळं पूर्ण फॅमिली आपलं डिपेंड असते. आणि आपण जर आजारी आणि आजाराच्या आहारामध्ये गेलो तर सगळी फॅमिली आपली डिस्टर्ब होते. आज आपण अर्ली मॉर्निंग उठतो, सगळ्या गोष्टी करून आपण व्यवस्थित डेली शेड्यूल झालेलं आहे आपलं. माझं डेली शेड्यूल झालेलं आहे. सकाळी झोपेतून उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत एक शेड्यूल ठरलेलं आहे. त्यामुळे मी व माझी फॅमिलीसुद्धा खूप आनंदी आहे. थँक वेलनेस टीम, थँक कोपरगाव टीम.